हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर जुन्या ब्लाऊजवरून मापी घेऊन कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न कसं काढायचं हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आधी सुरुवातीला उंची बघायची आहे ब्लाऊजची. तर बघा मी शोल्डरपासून खालच्या साईडने घेतलेला आहे. ब्लाऊज खूप ओढायचा नाही आहे, थोडंसंच ओढायचं आहे. तर तयार उंची आहे 12.5. त्यामध्ये 1 इंच प्लस करून मी इथे 13.5 इंचावरती टिक करून घेतलेली आहे. बघा अशा प्रकारे. तर या साईडने पण आपल्याला सरळ यावं म्हणून असं टिक करून बघा पट्टीच्या सहाय्याने मी इथे रेष आखून घेतलेली आहे. आता आपली ही उंची झाली. आता इथे आपण काय बघायचं आहे बघा, छाती बघायची आहे. तर किती साईजचा आहे हा बघायचा आहे. तर बघा या साईडने आणि त्या साईडने पूर्ण जी लास्टची शिलाई आलेली आहे ना, तिथून बघा आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी अशा प्रकारे आपण करायचं आहे आणि त्याचा मध्य करायचा आहे. तर 8 इंच आहे. 8 इंच म्हणजे 32 साईजचा चौथा भाग 8 इंच येतो, तो घेतलेला आहे आणि शोल्डर पण घेतलेला आहे बघा. तर शोल्डर बघितल्यानंतर 5 इंचाचा आहे शोल्डर. तर इथे मी 5 इंचच टाकलेला आहे शोल्डर. छोटी साईज असल्यामुळे इथे 5 इंच टाकायचं आहे आपल्याला. आता मोंडा घेतलेला आहे मी इथे 5.5 इंच. तर आता बघा छातीचा भाग म्हणजे छाती 32 साईजचा चौथा भाग टाकायचा इथे 8 इंच आणि त्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. तर इथे बॉक्स तयार करून घेऊया ते आणि मग नंतर बॉक्स तयार करून घेतल्यानंतर बघा आता इथे पूर्ण तयार करून घ्यायचा आहे बॉक्स आपल्याला. म्हणजे खालच्या साईडने वरच्या साईडने किती आलेला आहे तितकंच घ्यायचं आहे. आता इथे बघा मी क्रॉसपट्टी काढत आहे सुरुवातीला. तर 2.25 इंचावरती मी खालच्या साईडने जो आहे ना तिथे रेष आखून घेतलेली आहे आणि आता इथे गळ्याच्या साईडने जे आहे ना इथे मी 1.25 इंचावरती टिक करून घेतलेला आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार दिलेला आहे. तर आता इथे बघा गळा रुंदी टाकलेली आहे मी इथे 2 इंच, फक्त 2.25 नाही घ्यायचं, 5 इंच आहे तर आपलं. तर शोल्डर तुम्हाला कमी असेल तर 2.25 घ्या. तर इथे मी 2च घेतलेला आहे आणि गळ्याची उंची घेतलेली आहे 5.5. तर बघा आणि गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे बघा मोंढ्याला आकार देण्यासाठी पाठीमागे आणि पुढच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी मी इथे 1.25 इंचावरती पाठीमागलच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे आणि 1.25 इंचावरती मी पुढच्या मोंढ्याला आकार देण्यासाठी घेतलेला आहे. बघा अशा प्रकारे आणि आकार देऊन घेतलेला आहे. असं गोलाकारमध्ये आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आता कटोरी काढायची आहे. तर पूर्ण जी आलेली आहे घडी त्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्य काढल्यानंतर मग तिथे टिक करून घ्यायचं आणि जितकं मध्य आलेलं आहे तितकंच उभ्या रेषेमध्ये पण आपल्याला असं काढायचं आहे आणि गळ्याच्या साईडने आपल्याला 1.25 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे रेष आखून घ्यायचं आहे. म्हणजे कटोरी काढायला आपल्याला सोपं जातं या पद्धतीने, म्हणजे आकार द्यायला खूप सोपं जातं. त्यामुळे अशा पद्धतीने काढायचं. म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांना कटोरीचा आकार देता येत नाही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, उपयोगी अशा पद्धतीने जर तुम्ही काढलात तर. तर आता बघा सुरुवातीला आपण काय करायचं आहे, पाठीमागलचा भाग काढून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये दोन्ही पार्ट पुढचा आणि पाठीमागलचा पण निघेल. तर आधी सुरुवातीला पाठीमागलच्याच मोंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि मधोमध कट करून बघा पाठीमागलचा भाग आपण साईडला ठेवूयात आणि इथे आता कटोरी क्रॉसपट्टी आणि गळ्याची साईड हे सगळं सर्व कट करून घेणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणी. या पद्धतीने तुम्ही जर कट केलात तुमचा ब्लाऊज तर तुम्हाला खूप फिटिंग आणि फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला खूप छान येते. तर बघा फिटिंग खूप छान पद्धतीने बसते या पद्धतीने जर आपण कटिंग केली तर. तर बघा आता इथे आपण काय करणार आहोत, बाही कटिंग करणार आहोत. बाही कटिंग करण्याची पण खूप सोपी पद्धत आहे. तर आधी सुरुवातीला आपण जी छोटी कटोरी निघाली आहे ना ती कटोरी आणि मग क्रॉसपट्टी पण आपल्याला थोडीशी वाढवून घ्यायची आहे. तर बघा आता आधी सुरुवातीला आपण काय करणार आहोत, कटोरी वाढवून घेणार आहोत. तर ती छोटी जी कटोरी आहे ना ती जशास तशी ठेवायची दुसऱ्या पेपरवरती आणि अशाच पद्धतीने बघा आखून घ्यायची आहे. तर बघा या साईडने 1.25 इंच आणि हुकलूक पट्टीच्या साईडने 1.25 इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे बघा मी 1/2 इंच गळ्याच्या साईडने आणि इकडे जॉईंट साईड पार्टला जोडण्याचे तिथे 1/2 इंच मी वाढून घेतलेला आहे आणि हे मध्य काढायचं आहे
आकार द्यायचा आहे गोल आणि मग नंतर याचा खालच्या साईडने मध्य काढून इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि हे जे 3 पॉईंट आहेत ना, हे आपल्याला असे जुळवून घ्यायचे आहेत. तर हे 3 पॉईंट जुळल्यानंतर आपली कटोरी तयार झाली. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्की जमेल. तुम्ही स्वतःचा ब्लाऊज, स्वतःचा पेपर पॅटर्नसुद्धा आणि कस्टमरचे पेपर पॅटर्नसुद्धा या पद्धतीने तुम्ही काढू शकता. खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला समजलं नसेल तर डबल व्हिडिओ पहा आणि म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. तर आता क्रॉसपट्टी तर हे कटोरी तर आपली काढून झालेली आहे. तर आता इथे आपण बाही कटिंग करणार आहोत. तर बघा, ब्लाऊजवरून माप घ्यायचं आहे आपल्याला. बाही किती आहे? 3.5 इंचाची बाही आहे. तर बघा, शोल्डरपासून जी शिलाई केलेली आहे तिथून बघायचं आहे आपल्याला. तर 3.5 इंचाची बाही आहे, तर त्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून घ्यायचं आहे. तर 4.5 इंचावरती इथे मी टिक करून घेते बघा या पद्धतीने. तर आता इथे आणि म्हणजे कॅप हाईट घेतलेला आहे मी 2.5 इंच. जिथं कॅप हाईट घेतलेलं आहे तिथं रेष आखून घेतलेलं आहे. आणि इथे बघा दंडघेर आहे 5.5चा आणि पुढे शिलाई मार्जिनसाठी मी 2 इंच ठेवलेला आहे. आणि जिथे आपण कॅप हाईट घेतलेलं आहे तिथं रेष आखून घेतलं ना, तिथं 5.5 इंच जो दंडघेर आहे ना, तिथे आपल्याला 1 इंच वाढवून 6.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे. आणि टिक करून मग पुढे 2 इंच पुढे घ्यायचं आहे शिलाई मार्जिनसाठी. आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. बाही आकार देऊन घ्यायचा आहे अगोदर. फुगीर भाग जो आहे तो पाठीमागालचा होता आणि पुढचा भागाचा थोडंसं खोलकट आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे खूप सोपी पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग करा. म्हणजे मुंड्यामध्ये अजिबात चुण्या येणार नाहीत. तर आता इथे क्रॉसपट्टी आपल्याला वाढून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने बघा मी 1/2 इंचाने वाढून घेतलेली आहे. आणि इथे रेष आखून घेऊयात. आणि जी छोटी आपली क्रॉसपट्टी निघालेली आहे ना, ती आपण याच्यावरती ठेवून आखून घेऊयात आणि मग नंतर कट करून घेऊयात. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता इथे आपण कट करून घेणार आहोत ही. आता बघा, एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही पण नक्की तुमच्या ब्लाऊज एक पेपर पॅटर्न काढायला ट्राय करा. तर बघा, आता पाठीमागचा गळा काढायचा आहे आपल्याला. तर इथे 2 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि उंची घेतलेली आहे. इथे बघा 8 इंच आहे. तर बघा इथे मी रेष आखून घेतली आणि आपल्याला आवडेल तसा पद्धतीचा आपण इथे गळा आखून घेऊ शकतो. इथे मी गोलच आकार दिलेला आहे. आता इथे पाठीमागचे टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4.5 इंचावरती मी टिक केलं आणि मग नंतर बघा उभा पण टक्स मी 4 इंचांनी घेतलेला आहे. इकडे अर्धा इंच जाईल अशा पद्धतीने. तर खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर पुन्हा भेटूया आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.